नमस्कार. आज आपण चुलीवर बनवलेलं गावठी कोंबड्याचं झणझणीत चिकन बघणार आहोत. रस्सा आणि सुक्कं चिकन. पहिल्यांदा भांडं ठेवलेलं आहे चुलीवरती. तेल घालून त्यामध्ये दालचिनीची पानं घातलेली आहेत. हिरवी ताजी कट करून आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. पहिल्यांदा आपण रस्सा बघतोय चुलीवरती कसा बनवला जातो. आता हे चांगलं तडतडून फ्राय झालं की यामध्ये 4 चमचे मसाला घातलेला आहे. हा कोकणी मसाला आहे. माझी आई बनवते म्हणून रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. खूप छान आणि चविष्ट बनतं अशा प्रकारे बनवलेलं चिकन. हे पहा, असं छान फ्राय करून घ्यायचा मसाला. परंतु मसाला आपल्याला करपू द्यायचा नाही आहे, नाहीतर मग चुलीवर कसं पटकन करपतं. आणि रश्श्यासाठी असं थोडंसं चिकन आणि पाणी घालून, थोडासा मसाला घालून असं छान थोडं पाणी घालायचं. आणि चिकन थोडंसं कड आला ना चुलीवरती, म्हणजे उकळ आली की नंतर मग यामध्ये आपल्याला वाटण वगैरे लावणार आहोत. आई आमची अशी साध्या सोप्या रेसिपी बनवते, परंतु खूप चविष्ट असतात. हे पहा, असं पाणी ठेवून थोडं शिजवून घेणार. आता एका साईडला ठेवलेला आहे रस्सा, दुसऱ्या साईडला सुक्कं चिकन बनवतोय. वैलावरती ठेवलेलं आहे रश्श्याचं भांडं शिजायला. आता सुक्कं चिकन बनवण्यासाठी अगोदर तेल घालून त्यामध्ये लसूण घातलेला आहे ठेचलेला. असा छान फ्राय करून घ्यायचा अगोदर लसूण. हे पहा, चिकन कोंबड्याचं, गावठी कोंबड्याचं. आता चिकनला आलं लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर, आलं लसूण आणि कोथिंबीर मिक्सरला अशी लावून घेतलेली आहे. आणि अशी चिकनला ती लावून घेणार अगोदर, आईची पद्धत त्याप्रमाणे. आज जरा घाई होती म्हणून मिक्सरवरती वाटलं, नाहीतर मग पाट्यावरतीच वाटून बनवते. लसूण छान तळतळून आली की यामध्ये हे पहा, ताजी दालचिनीची पानं घालणार आहे. अशी आई अशी हातानेच तोडून टाकते फोडणीमध्ये. हे पहा, खूप स्वाद छान येतो. दालचिनीची अशी ताजी पानं मिळाली ना की. एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे. आता कांदा छान फ्राय करून घ्यायचा. आणि हे पहा, साईडला आई चिकनवरती मसाला पण घालून घेते. गरम मसाला, लाल मसाला तिच्या पद्धतीने, आणि थोडे हळद. आणि मग हे मिक्स करून घ्यायचं. चिकनला छान चोळून घ्यायचं. तिची पद्धत आहे त्याप्रमाणे, पण सुंदर बनतं. आम्हाला खूप आवडतं तिच्या हातचं चिकन. सगळेच पदार्थ खूप छान बनवते. हे पहा, कांदा छान फ्राय करून झाला की मग मसाला घालून घेणार फोडणीमध्ये. कट पण सुंदर येतो. आता सर्व चिकन घालून घेते. फोडणीमध्ये चिकन घातल्यानंतर असं चमच्याने छान हलवून घ्यायचं आहे.
असं ताटलीवर पाणी ठेवून छान चिकन शिजवून घ्यायचं. पाणी असं गरम झालं मग चिकन शिजलंय का बघायचं आणि मग असं पाणी ताटलीवरचं आतमध्ये घालायचं. अजून चिकनमध्ये मीठ घातलेलं नाही आहे. आता ही मीठ घालून घेते. हे पहा, असं ती अगोदर शिजवून घेते नंतर मीठ टाकते, अगोदर मीठ टाकत नाही. रस्सा पण तयार आहे, अजून वाटण लावलेलं नाही. रश्श्याला पण आणि सुकं चिकन बनवले त्याला पण थोडंसं शिजवून घेते, मग ती वाटण लावते.